नमस्कार शेतकरी बंधूंनो, केडी चौधरीच्या आरतीवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आपल्याला विशेष सांगायचं म्हणजे केडी चौधरीनी रेसिड्यू फ्री किंवा कीटकनाशक फ्री मालाची विक्री करण्याची नवीन सुरुवात केलेली आहे। आजपर्यंत आपण महाराष्ट्रात काय करत होतो की रेसिड्यू फ्री माल तयार करायचो किंवा कीटकनाशक मुक्त माल तयार करायचो आणि तो तयार केलेला माल आपण कंपन्याला देत होतो किंवा खाजगी व्यापाऱ्याला देत होतो। ते व्यापारी हा माल परदेशात विकायचे, परंतु आमच्या लक्षात असं आलेलं आहे की त्या मालाला इथल्या चांगल्या मालापेक्षा सुद्धा कमी दर देतात आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं। म्हणून आम्ही रेसिड्यू फ्री किंवा कीटकनाशक मुक्त माल वेगळा विक्री करण्याची पुणे आडतीवर सुरुवात केलेली आहे। तर आपण काय करा, आपल्याला रेसिड्यू फ्री कुठे टेस्टिंग होईल, कसं केलं पाहिजे त्याची माहिती पण आम्ही आपल्याला देऊ। आमच्या नंबरवर आपण संपर्क करा आणि तो माल वेगळा घेऊन या। आपला इथं वेगळा निलाव होईल आणि मला गॅरंटी आहे की भारतामधला जो ग्राहक आहे तो निश्चितपणे त्याला जास्त भाव देईल। आपण जो सध्या माल परदेशाला पाठवतो त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त भाव मिळेल। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्या बागेमध्ये 3-4 प्रकारचा माल निघतो, 1 नंबर 2 नंबर बदला खरडा। तो जर रेसिड्यू फ्री असेल त्याला सुद्धा भाव जास्त मिळेल। म्हणून सर्व शेतकरी बंधूंना आपल्याला विनंती करायची की आपण केडी चौधरीच्या आडतीवर रेसिड्यू फ्री माल घेण्यासाठी जरूर यावं आणि आपल्याला योग्य ते मार्गदर्शन पण केलं जातील। या नंबरवर आपण संपर्क करावा। तर हा नंबर आपल्याला दिलेला आहे, त्याच्यामध्ये आपण माहिती घ्यावी। केडी चौधरी उद्योग समूहानं नेहमीच आगळा वेगळा उपक्रम हाती ठेवला। शेतकऱ्यांच्या गावपेठी ज्यावेळेस गावागावात आम्ही गेलो, अगदी डाळिंबाच्या बागेमध्ये गेलो, त्यावेळेस डॉक्टर PS जाधव हे साहेब MSc एग्री झालेले आहेत आणि शेतकऱ्यांना गायडन्स करतात आणि ते फ्रीमध्ये करतात। आपल्या इथं जर पाहिलं आपण तर त्यांची क्लिप पण आपण युट्यूब चॅनलवर सोडतो किंवा इथं आलेल्या शेतकऱ्यांना अचूक सल्ला ते देण्याचा प्रयत्न आजपर्यंत 10-12 वर्ष केले आणि त्याच्या अगोदर शासकीय सेवेत असतानाही त्यांनी तो कार्यक्रम केलेला आहे। आजही त्यांना शासनाने पुन्हा सेवेमध्ये रुजू केलेलं आहे, जे फार्मर प्रोड्यूस कंपनी करण्याचं काम खऱ्या अर्थानं शासनाने त्यांच्या ताब्यात दिलेलं आहे। तर मी आवर्जून सांगेल की साहेबांनी जी आज माहिती दिली त्या माहितीद्वारे आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे, परंतु जर एखाद्याला रेसिड्यू फ्री माल बनवताना काही अडचण असेल तेही साहेब सल्ला देणार आहेत। परंतु मी एकच सांगेल की जो रेसिड्यू फ्री माल बनवतो तो शेतकरी तज्ञ आहे, हुशार आहे, तो ज्या गायडन्स कडनं माहिती घेतो त्यांच्याकडनं घ्याच, पण ज्याला काही गायडन्स माहिती नाहीये त्यांनी जाधव साहेबांच्याकडनं नक्कीच माहिती घेतली पाहिजे असं मी आपल्याला नमूद करेल। आणि बऱ्यापैकी आज एक वेगळेपण आपण काहीतरी ठेवल्यामुळं केडी चौधरींचा जो डाळिंबावरती एक फोकस नेहमी राहिला डाळिंब यार्डचा, तर आपण वेगळ्या राज्यात जाऊन पोहोचलो। राजस्थान असेल, गुजरात असेल किंवा नाशिकला किंवा इंदापूरला, पुणे सोडून। पण इथून पुढचा काळ आता एक वेगळेपण करत असताना कीटकनाशक मुक्त माल देण्याचा ही वेळ आलेली आहे, कारण कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे आणि आपण या वर्षामध्ये जे धोरण ठेवलं की रेसिड्यू फ्री माल विकायचा, त्याचं एक वेगळं दालन उभं करायचं आणि त्याच्यातनं ग्राहकापर्यंत विश्वासाने माल द्यायचा, त्याचा शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे। त्याचा शेतकऱ्यांना फायदा 40-40, 50-50 रुपये किलोचा झालेला आहे। परंतु आता टॉप क्वालिटीचा माल नसेल, माल मीडियम असेल, आपण एक्सपोर्ट वाल्याला देऊ शकत नसेल तर नाईलाजाने तो आपल्याला बाजारपेठेतच विकावा लागतो। बाजारपेठेत विकताना इतर माल आणि ह्या मालामध्ये कुठेही तफावत आपल्याला दाखवू शकत नसल्यामुळे तो एकत्रितच विकला जातो। पण इथून पुढे रेसिड्यू फ्री माल जर आपण त्याचा टेस्टचा लॅबमधून काही रिपोर्ट आणला तर त्या रिपोर्ट प्रमाणे आम्ही ग्राहकांना सांगू शकतो आणि ग्राहक खाणाऱ्यांना ते सांगू शकतात। त्यामुळं इथून पुढचा काळ कॅन्सर मुक्त, थोडक्यात आपल्याला जर खाणारा ठेवायचा असेल तर भाजीपाला असेल, फळे असतील तर त्याला कुठेतरी कीटकनाशक मुक्त आणि रेसिड्यू फ्री फळांची जी मागणी वाढते, भाजीपाल्याची मागणी वाढते, त्यातलाच एक भाग म्हणून केडी चौधरी उद्योग समूहानं जी काही सुरुवात केलेली आहे त्याचा एक हिस्सेदार आपल्याला बनायचा असेल तर आजच सुरुवात करणं गरजेचं आहे आणि ह्याचा रिझल्ट यायला आपल्याला 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष लागू द्या, परंतु ज्या वेळेस ही बाजारपेठ तयार होईल त्यावेळेस तुमचं वेगळेपण हे तुम्हाला जास्तीचे पैसे तर नक्कीच देईल, पण एक मनाला एक आनंदही देऊन निर्माण करून देईल शेतकऱ्याला की मी कीटकनाशक मुक्त माल दिला आणि मला पैसे पण जास्त मिळाले आणि खाणाऱ्याला विष खायला दिलं नाही। ही भावना खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला आनंद देऊन जाईल, मलाही आनंद देऊन जाईल। तुम्हाला एक चांगली बाजारपेठ तयार करून एक ब्रँडने आपण माल विकूया
आणि आज जो साहेबांनी आज सल्ला दिला तर अनेक शेतकरी आता माझ्याकडे यायला लागलेले आहेत, दररोजचे टेस्ट केलेले रिपोर्ट यायला लागले, त्याचा आता विक्री व्यवस्था आपण वेगळी ठेवल्यामुळे त्यांनाही फायदा होईल आणि खाणाऱ्याला फायदा होईल. तर मी साहेबांनाही विनंती करेल की साहेब आपण आता इथून पुढच्या चर्चासत्रामध्ये रेसिड्यू फ्री माल हा पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना सुद्धा आपण गायडन्स केलं पाहिजे. इथून पुढे आपल्या सर्व शेतकऱ्यांना आपल्याला ज्या वेळेला अडचण येईल माझ्या नंबरवर दिलेला आहे त्या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करा. सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत आपल्याला मी सर्व सल्ला देईल, कोणती औषधं मारायची, कधी मारायची, त्याचं टेस्टिंग कुठं करायचं, याची सर्व माहिती आपल्याला दिली जाईल आणि आपण हे जरूर करा. याच्यामध्ये आपल्याला निश्चित फायदा होणार आहे. धन्यवाद.